दोन लेकरं. दुष्काळ पडला, खायला काय नाही. तुकोबरायांनी स्वतःच्या दुकानाची दारं उघडी केली. कुणाला पाहिजे तेवढं न्या. लोक लय आरामखोर, फुकट नाही म्हणल्यावर काही ठेवत नाही. गोदामं संपली, दुकानं संपली. आणि त्यावेळी पाटील महाराज तुकोबरायांकडे इस्टेट होते. त्यावेळी सोन्याचे पैसे होते, त्याला होड म्हणतात. 42.5 करोड रुपये रोख होते. किती? इंग्रजांच्या गॅजेटला नोंद आहे. 42.5 करोड रोख होते. रोख वाटले सगळे. उधारीच्या वया, कर्जाच्या वया, जमिनी लिहून घेतलेल्या वया तुकोबराने गाडीत भरायच्या. आताची गाडी नाही, ते बैलगाडा. पहिली गाडी 10 15 रुपया, ट्रॅक्टरची अर्धी ट्रॉली, त्यात वया भरायच्या. बैल झुंपायची, इंद्रायणी पर्यंत जायचं. बैल वळवून उभा करायची, बैलाच्या सापट्या सोडायच्या आणि गाडीच्या दांड्या उचलायच्या. जगाच्या पाठीवर सावकारी कर्ज माफी देणारे आमचे पहिले श्रीमंत श्री तुकोबराय. हो, सावकारी कर्ज माफी. घरातलं धान्य संपलं, हो दुकानातलं संपलं, पैसा सगळा संपला. आता घरात खायला कणगीमध्ये ठेवलं होतं ना, तुकोबरायच्या घरी वाटायला चालू आहे. तुकोबरायच्या घरी वाटायला चालू आहे. माणसं यायची, कणगीतलं धान्य वाटून टाकलं, घरातला पैसा देऊन टाकला, घरातले कपडे तुकोबरायांनी देऊन टाकले. तरी यायचे. आमच्या जिजाबाईनं डब्यातलं पीठ देऊन टाकलं. डब्यातलं पीठ संपलं. चाळणीनं तुम्ही पीठ चालता, त्यात कोंडा राहतो ना, कोंडाही देऊन टाकला. काय खायला राहिलं नाही, भांडं राहिलं नाही धातूचं, काहीच राहिलं नाही. आणि 2 साधू आले. ते साधू कसले होते पाटील महाराज? भगवे वस्त्र धारण केलेले, लुंगी लावलेले, भस्म लावलेले. वर्णन आहे त्याचं. ओम नमः शिवा आधी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे चरण रेणुवंदी. कोणाला समजलं तुम्हाला? अलक निरंजन तुकबाई भंजम ओम भगवती भगवती भिक्षाम देही. भगवान शंकराचे उपासक आले. आपण जसं उपचंदन लावतो ना, तसे ते अंगाला भस्म लावत असतात. आणि समोर आले, भिक्षा द्या म्हणून. जिजाबाईनं पदर कमरेला खवला, तार 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 चालत आली. बरं, माझंच घर दिसतंय तुम्हाला, काय राहिलं नाही घरात, सगळं पाक देऊन टाकलं. आणि तुम्ही आलाय, आता माझ्या घरात तुम्हाला द्यायला राख शिवाय काय राहिलं नाही. साधून पदर केलाय, काही सामान्य गोष्ट नाही. आई साहेब द्या राख. तार 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 चालत गेली. सूप घेतलं, सुपात चोलीतली राख बदली, साधूच्या जोडीत ओतली. आणि विचारलं, काय करणार रे या राखेचं, काय करणार राखेचं या? त्यावेळी त्यांनी सांगितलं, आम्ही कापडी आहे, दुष्काळ पडला, आम्हाला 4 दिवसापासून राख सुद्धा मिळाली नाही. आई साहेब तुम्ही राख दिली ना, चांगलं झालं. आता आमचा ह्याच्यावर नित्यनेम 10-12 दिवस होईल. याला म्हणायचं घराची राख रांगोळी झाली. काय वाजायचा विषय नाही, नाही विषय. महिला मंडळ तुम्ही सगळं घरात तुम्हाला सोबत आहे, सगळं मिळतंय, कधी घरात चांगलं बोलताय. मेलेच्या संसारात काळीची सुख नाही. मी म्हणून राहील दुःख किती मला जाऊ ती नाही. बरोबर आहे का? इंजेक्शन सगळे आपल्याकडे. गोळी देतो, गोळीने गुण नाही पडला तर इंजेक्शन देतो. त्यांना नाही पडला अँटीबायोटिक आहे, त्यांना नाही पडला सलाईन आहे, त्यांना नाही पडला डायरेक्ट ऑपरेशन. ऐका, तुम्ही घरात जे बोलता, हे कोणी मांडी घाल मांडी, तुम्ही घरात जे बोलता महिला मंडळ, तुम्ही घरातली स्त्री म्हणजे कोण आहे? लक्ष्मी नाही की विष्णूची आहे, ग्रहलक्ष्मी. आणि ग्रहलक्ष्मी जी बोलती, घराची तुम्ही वास्तुशांती केल्यानंतर, बरं का पांच्या, घराची वास्तुशांती केल्यानंतर घराच्या आग्नेय कोपऱ्यात एका वास्तुपुरुषाची स्थापना केली जाते. आणि तो घरातली स्त्री जशी बोलेल तसा आशीर्वाद देतो. माझं वाटोळ झालं तर असतो, तुझी वाटोळ. मेलेल्या संसारात काळीचं सुख नाही, तुला सुख मिळणारच नाही. म्हणून कायम घरात शुभ बोलत जा. तुमच्या घरात काही नसू द्या, पण म्हणा माझ्यासारखी सुखी स्त्री महाराष्ट्रात दुसरी नाही. वास्तुपुरुष आशीर्वाद देईल तथास्तु. म्हणून तुम्ही खरोखर भाग्यवान होऊन जाईल. हे मी कीर्तनात सांगतोय, नारदाच्या गादीवर ठोकान सांगितलं. ठोकान सांगायला मी आलोच नाही. ऐका ऐका, याला म्हणतात घराची राख रांगोळी झाली. म्हणून प्रमाण आहे, जाणोनी संसार बैसलो अंगणी. सगळं संपलं. आता मला खरं सांगा आई, तुम्ही आज्यानी सांगा, आता आयांचा काही संबंध नाही, मम्मीचा संबंधच नाही अजिबात. खरं सांगा, ज्यांना नातू आहे, ज्यांचा नातू 4थीला 5वीला आहे, तो शाळेत येतो, बॅग फेकतो आणि मम्मीला म्हणतो, मम्मी भूक लागली, काय खायला आहे का?
मम्मीला काय वाटतं घ्यायचं? भात मिळाला नाही तुला? सकाळी खाल्लं नाही, आले आले खायला मागतो. पण खरं सांगायचं, आजी आहे ज्यांचा नातू आहे 4थी 5वीला, मम्मीला काही वाटत नाही, पण आजीला राहते का? ती डब्यात जाते, बिस्किटचा पुडा तर उडवते, शेवाळ्या तर, घरात तर, कांदा पोहे तर, आताच्या पत्तीने मॅगी तर. का? माझा नातू उपाशी आहे, आजीला राहत नाही. बरोबर ना? हे सगळे आया पूर्वी होत्या. मुलानं खायला मागावं, भूक लागली म्हणावी आणि घरात काही नसावं. खरं सांगा, तेव्हा आईच्या अंतःकरणाला काय वाटते? जिजाबाई उपाशी बसायची पाणी पिऊन, तुकोबाई उपवाशी बसायची, पण पोरं म्हणायची आई भूक लागली. जिजाबाईचं अंतःकरण तीळ 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 तुटायचं आणि तुकोबाईला म्हणायची काहीतरी करा, मी उपाशी बसते हो, पण हे पोरांचं मला बघवत नाही. मग तुकोबाईंनी दुकान उष्ण मांडलं. उष्णे दुकानदार पूर्वी असायचे ना पाटील महाराज, उष्णे दुकानदार असायचे. होलसेल दुकानदाराकडनं माल बाजार दिवशी सकाळी घ्यायचा, दिवसभर रस्त्यावर बसून विकायचा, संध्याकाळी उरलेला माघारी द्यायचा, उरलेले पैसे त्याचं भागवायचं आणि उरलेल्या 2-4 रुपयात आपला आठवडाभर घरी खर्च चालवायचा. याला म्हणतात उष्ण दुकानदार. हा, ते कोणाचे लेकरं शांत बसवा. उष्ण दुकानदार तुकोबऱ्याला मसाल्याचे पदार्थ दिले, तुकोबऱ्या विकायला बसले देहूच्या बाहेर आणि तुकोबऱ्या दगडावर बसले आणि तुकोबऱ्याचं चाललं विठ्ठल 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 विठ्ठल. एक आला तुकोबऱ्या, हिंग कशी आहे हिंग? तुकोबऱ्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याने हिंगाचा एक खडा घेतला, खिशात घातला. तुकोबऱ्या बघत सुद्धा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कळलं तुम्हाला? दुसरा आला, जिरे कसे आहे जिरे? तुकोबऱ्या विठ्ठल 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 विठ्ठल. सगळंच नेलं ना, सगळं ताडपत्री नाही केलं. दिवस मावळला, बाजार संपला. ऐका, विनोद नाही, ऐका. दिवस मावळला, बाजार संपला, सगळे व्यापारी माघारी आले. जिजाबाई म्हणते आमचे मालक कुठे आहे? बसले तिथे, जा बघ जा. जिजाबाई बघायला गेल्या, तुकोबऱ्या चालले विठ्ठल 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 विठ्ठल. जिजाबाईला वाटलं सगळा पाप मालिकला, ताडपत्री सकट. आई मंगळाय पावली ग बाई. कुठं आहे माल? कोण गेला? काय माहित कोण गेला? ताडपत्री मला काय माहित. मी विठ्ठलाचं चिंतन, मूळचा बसवला काय येत्याचा म्हणली, या लावलं येणं, संसाराची राख रांगोळी केली, माल बिन याला नशीब फुटक माझं त्याच्या सगळं लगीन केलं, असं ती म्हणली नाही, या म्हणतात. घरी आली, शेजाऱ्याने विचारलं काय झालं माल? बसले विठ्ठल 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 करीत. मग हे ना सगळ्या लोकांनी, आम्ही काय करू? आता तुकोबऱ्याला गावात कोण उष्ण देणं. ऐका पाटील महाराज, ज्यावेळी तुमच्याजवळ लाखो रुपये असतात त्यावेळी तुम्हाला लाख रुपयाची मदत करणारी लाख माणसं भेटतात. ज्यावेळी तुमच्याकडे लाखो रुपये असतात ना, त्यावेळी तुम्हाला लाख रुपयाची मदत करणारी लाख माणसं भेटतात. ज्यावेळी तुमच्यावर रुपया नसतो त्यावेळी जगात सुद्धा कोणाच्या खिशात रुपया नसतो. बरोबर आहे का? तुमच्याकडे पैसे त्यावेळी तुम्हाला पैसे देतात, तुमच्याकडे नसू द्या. तुम्हाला खरोखर जर लोकांच्या अडचणी जाणायच्या असतील ना, त्यांच्याकडे पैसे मागा. त्यांच्याकडे पैसे मागा. सगळ्या अडचणीचा जन्म घेतात. असं झालं, तसं झालं, आम झालं, त्याहून झालं, आता त्याला दिलं, कालच त्याला दिलं. बरोबर आहे ना? ऐका, ज्याच्याकडे काय नाही त्याला कोणी कोण मदत करत नसते. मग जिजाबाई गेल्या एका दुकानदाराकडनं आणि त्याच्याकडनं 200 रुपये घेतले. किती? 200 रुपये. अगोदरचा कथाभाग फार मोठा आहे, पण तो बऱ्याच चरित्र आहे, मी मिळू तरी संपणार नाही. ऐका ऐका, हे तुमच्या तोंडाकडे बघून मला थोडा थोडा विनोद करावा लागला. उगाच तिकडं 12 गावचं सुद्धा घेत त्यालाच पडले. विनोद करायची माझी इच्छा अजिबात नसते. भाकरी का जळली? फिरवली नाही. गोड का आणलं? फिरवलं नाही. लोणच्याला का बुरा आला? फिरवलं नाही. माणसं का पेंगाली? फिरवलं नाही. म्हणून फिरवलं.
दुकानदार उसने पैसे जिजाबाईला 200 रुपये. काय तुझे तुला पैसे द्यायचे? ऐका, 1 महिन्या पाठीमाग जो अख्ख्या देशाला कर्ज देत होता इंग्रज सरकार तुकोबरायकडनं पैसे 10% व्याजाने न्यायचं. पाटील मला किती? सकाळी 100 होऊन नेले का संध्याकाळी 110 आणून द्यायचे. धंदा चांगला आहे ना? तुम्ही जाळ. ऐका, अरे दिवसात 10% वसुली काय ऐका बर का. ऐका, जिजे तुला काय म्हणून पैसे द्यायचे? आता जिजाबाई काय म्हणले ऐका. तुम्हाला माहिती आहे का मी लेख कोणाचे? माझ्या नवऱ्याला जरी वैराग्य आलं, संसार संपला असला तरी अजून माझा बाप पश्चिम महाराष्ट्रात 1 नंबरचा श्रीमंत आहे. माझं वचन आहे तुला, एका महिन्यात किती द्यायचे आहे माघारी? 200 रुपयाचे 250 द्यायचे. किती? 250 द्यायचे. मी जर नाही माझ्या नवऱ्यानं धंदा केला ना, बापाकडनं आणून तुला 300 देते. 200. जिजाबाईच्या या शब्दापुढं त्यानं 200 रुपये दिले. 200 रुपयाच्या मिरच्या विकत घेतल्या राज 3 पोती. एक बैल मेला होता, बैलावर बांधल्या. आता देहूतनं लोक पांचाळ मिरच्या विकायला पुढे जायचे. कोकणात मिरच्या पिकत नाही, रत्नागिरीकडं तिकडे विकायला जायचे. बाकीचे व्यापारी चालले ना, त्यांच्याबरोबर तुकोबराई चालले. दुष्काळ किती भयानक होता तुम्हाला सांगू का? खायला अन्न नव्हतं. कोकणातले धनगराचे मेंढरे येतात ना इकडं. काय येतात? जास्त पाऊस पडल्यामुळं तिकडं दलदल होते आणि त्यांचे नक्या वगैरे गुडघ्यापर्यंत चढतात, पुसतात जास्त पाण्यानं, म्हणून ते इकडे कोरड्या वातावरणात येतात. तसं सौराष्ट्रामध्ये, गुजरात भागात, गिरनार भागात जास्त तिकडे पाऊस पडला ना, तिकडच्या गायी घेऊन लोक महाराष्ट्रात यायचे. एक दिवस त्या गायी घेऊन लोकांचा मुक्काम देहूमध्ये पडला. देहूत किती दिवस चूल पिटली नव्हती कोणाला माहित नव्हतं. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. त्या लोकांनी स्वतःला खायला मोरे महाराज धान्य आणलं होतं ना, ते धान्य मुठभर जनावराला चारलं, सकाळी उठून निघून गेले. एका माणसानं बघितलं, शेण एवढं कसं पडलं इथं? त्यानं विचार केला इथं जनावर आले असतील. पुढे जाऊन बघितलं, शेणात त्याला धान्य दिसलं. त्यानं शेण घेतलं, मातीत गोळसलं, त्यातलं धान्य काढलं, बायकोला आणून दिलं आणि सांगितलं या चकण्या करून पोरांना खाऊ घाल. ती दळायला लागली जात्यावर. शेजारीनं ऐकलं आणि शेजारीन म्हणली, बाई जात्याचा आवाज तू कुठं आणलं धान्य? मला माहित नाही बाई म्हणली, माझ्या नवऱ्यानं आणलं. त्यांना विचार. ती विचारायला गेली. त्याने सांगितलं देहूच्या बाहेर रात्री मुक्काम पडला होता लोकांचा. शेणात धान्य भरपूर आहे. सोन्यावर माणसं तुटून पडावी अशी शेणावर तुटून पडली. त्या शेणातलं धान्य घेऊन खाल्लं, त्याला जव म्हणतात. जव. किती वाईट परिस्थिती असेल दुष्काळ. पोटापुढे काय चालत नाही. चालते का पोटापुढे? काही पोटापुढे नाना चालत नसते. गरिबी वाईट असते. गरिबी माणसाला जगू देत नाही, गरिबी माणसाला मरू देत नाही, मरण येत नाही म्हणून गरिबी जगत असतात. बघा, तुकोबरायांनी मिरच्या टाकल्या बैलाच्या पाठीवर. बाकीचे व्यापारी तुकोबराय चालले, पण बाकीचे व्यापारी कशा मिरच्या विकायच्या, तिथं दर कसा असेल, किती नफा कमवायचा, किती पटीने कमवायचं. आणि तुकोबराय विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग पाटील महाराज आले म्हणले, काय लावले 3 तास झालं विठ्ठल विठ्ठल? काय ना असं म्हणलं, काय लावलं 3 तास झालं विठ्ठल विठ्ठल? का संसार सगळा जळला, मसाला तिकडे सगळा नेला, बायकोनं 2 कुटी मिरच्या घेऊन गेले इथं आणि अजून विठ्ठल विठ्ठल करतोय. तुकोबराय विठ्ठल विठ्ठल, मज हेही नाही, मज तेही नाही, या नाही यानं. आणि मग तुकोबरायला वगळलं. बरोबर ना? तसं तुम्ही मला वगळताय बरं का? मग तुकोबरायला वगळलं त्यांनी आणि ह्याला सोडून द्या म्हणले. हे पुढे चालले. तुकोबराय पाठीमागं असायचे. जसं माऊलीच्या सोहळ्यात चालत येताना पांचाळ काय काय जणांचा मुक्काम फक्त तळावर असतो. तापाचे कळप विठाला विठाला